तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. रमेश आणि चंची बोलत असतात. घडलेल्या प्रकारामुळे चंची रमेशवर खूपच चिडलेली असते आणि म्हणत असते की काय माणसं आणली तू, बघितलं ना आता काय झालं ते. तर तो रमेश म्हणत असतो की माझ्या माणसांना काही म्हणू नका, त्यांनी त्यांचं काम व्यवस्थित केलं होतं, पण त्या अधिपतीची बायको मधी आली, ती जर 2 मिनिट उशिरा आली असती ना तर सगळं काम बरोबर झालं असतं. मात्र चंची म्हणत असते की त्या अधिपतीचं डोकं तर फुटलं नाही, माझं तोंड मात्र फुटलं आणि आता जर हे या अधिपतीने बघितलं ना तर मग आपलं काही खरं नाही. आणि मी आधीच सांगून ठेवते की जर हे प्रकरण शेकणार असेल ना तर ते तुझ्यावर माझ्यावर नाही. तर रमेश तिला सांगतो की तुम्ही काळजी करू नका, तुमचा प्लॅन फसलाय पण माझा प्लॅन अजून बाकी आहे. आणि त्यामुळे चंची परत तिच्या जागेवर निघून जाते. तर दुसरीकडे चारुहास, चारुलता, अक्षरा हे सगळेजण दहीहंडी बघत असतात. वेगवेगळी गोविंदा पथकं थर लावत असतात, मात्र त्यांना दहीहंडी फोडणं काही शक्य होत नाही. आणि मग त्यानंतर सगळ्यात शेवटी अधिपतीचं पथक दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करतं. थरावर थर लावले जात असतात. सगळेजण श्वास रोखून अधिपतीकडेच बघत असतात. आणि मग अधिपती व्यवस्थितपणे स्वतःचा तोल सावरत सगळ्यात वरती चढतो आणि दहीहंडीला हात लावतो. त्यामुळे सगळेच जण खूप खुश होतात. मात्र तितक्यात रमेशचा तो माणूस बाजूला सरकण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे इतरही माणसं हल्ली जातात. मात्र अधिपती खाली न पडता स्वतःचा तोल व्यवस्थित सांभाळतो, त्यामुळे सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकतो. आणि मग त्यानंतर पुन्हा सगळेजण व्यवस्थितपणे उभे राहतात आणि अधिपती दहीहंडी फोडण्यासाठी जाणार इतक्यात तो रमेशचा माणूस पटकन बाजूला सरकतो आणि त्यामुळे सगळे थर खाली कोसळतात. मात्र अधिपती प्रसंगावधान राखत दोरीला लटकतो. त्यामुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. सगळेच जण खूप घाबरलेले असतात. तर अधिपती एकटाच त्या दोरीला लटकलेला असतो. काय करायचं हे कोणालाही सुचत नाही. तर तो रमेश आणि चंची तर खूपच खुश असतात. मात्र आता अधिपती काहीतरी करून व्यवस्थितपणे खाली येणार हे त्यांना कळल्यामुळे मग ते दोघेही पुन्हा तोंड पाडून बसतात. रमेश त्याच्या त्या माणसाला म्हणत असतो की अरे एक कामसुद्धा तुला धड जमत नाही का, बघ तो लटकला त्या दोरीला, खाली तोंडावर पडायला हवा होता ना. तर तो माणूस म्हणत असतो की तो तर शेरा सव्वा शेर आहे, तुम्ही जास्त काळजी करू नका, कारण ती दोरी त्याचं वजन जास्त वेळ पेलवू शकणार नाही, थोड्याच वेळात तो तोंडावर पडेल. आणि ते ऐकून तो रमेश खुश होत त्या माणसाला सांगतो की खाली जी काही माणसं आहेत ना त्यांना तू पटकन बाजूला कर, म्हणजे तो अधिपती तोंडावर पडेल. आणि मग तो माणूस लगेच तिथे जमलेल्या लोकांना बाजूला करायला जातो. तर इकडे अधिपतीची ही अवस्था बघून सगळेच जण खूप घाबरलेले असतात. आणि मग तितक्यात अक्षरा ओंकारला, रवीला सांगते की भाऊजी पटकन तुम्ही शिडी घेऊन या. त्यामुळे मग सगळे लोक पटकन शिडी घेऊन येतात. आणि मग अधिपतीला वाचवण्यासाठी अक्षरा स्वतः त्या शिडीवर चढते. सगळेजण आश्चर्यानेच तिच्याकडे बघत असतात. मात्र अक्षरा न घाबरता न डगमगता व्यवस्थितपणे वरती जाते आणि ते बघून सगळेच जण खूप खुश होतात आणि तिच्यासाठी टाळ्या वाजवतात. तर दुसरीकडे इरा आणि निखिल त्यांच्या घरी जाण्यासाठी निघालेले असतात. तर आई त्यांना भरपूर सामान देते आणि त्यामुळे ते दोघेही खुश होतात. निखिल म्हणत असतो की आई तुम्ही इतकं सगळं देताय, पण हे इराला सुद्धा शिकवा ना, म्हणजे तुम्हाला त्रास नको. पण इरा म्हणत असते की निखिल मला हे सगळं काही आवडत नाही, तुला जे काही हवं असेल ना ते तू आईला सांग, ती तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करेल. आणि त्यावर आईसुद्धा हसतच म्हणते की ठीक आहे, आम्हाला तरी काय आहे, 2 मुलीच आहेत ना, तुमच्यासाठी आम्ही सगळं काही करू. तर दुसरीकडे अक्षरा व्यवस्थितपणे शिडीवर चढते आणि मग त्यानंतर अधिपती हळूच त्या शिडीवर पाय ठेवतो आणि मग अक्षरा तिचा हात पुढे करते. अधिपती तिचा हात पकडतो आणि मग त्यानंतर तो शिडी पकडतो आणि तो व्यवस्थितपणे शिडीवर उतरल्यामुळे सगळेच जण देवाचे आभार मानतात. त्या रमेशचा आणि चंचीचा मात्र चेहराच पडतो. तर इकडे अधिपती अक्षराला म्हणत असतो की मास्तरीनबाई तुम्ही अगदी ना देवासारख्या धावून आलात. आणि तो अक्षरावर खूपच खुश होतो. अक्षरा मात्र त्याच्यावर खूप चिडलेली असते. ती म्हणत असते की मी तुम्हाला सांगितलं होतं ना, या दहीहंडीची वगैरे काही गरज नाही आहे, तुम्ही कशाला वर चढलात, जर तुम्हाला काही झालं असतं तर. पण अधिपती म्हणतच असतो की मास्तरीनबाई एवढं काही नाही, हा सण आहे ना, मग इतकं तर होतंच. मात्र अक्षरा त्याच्यावर खूप चिडलेली असते. पण अधिपती त्याच्या बोलण्याने अक्षराचा राग घालवतो आणि म्हणतो की आता देवाची सुद्धा हीच इच्छा दिसते की आपण दोघांनी जोडीने दहीहंडी फोडावी. आणि मग ते दोघेजण एकत्रच दहीहंडी फोडतात. त्यामुळे सगळेच जण खूप खुश होतात.
अक्षराचं आणि अधिपतीचं एकमेकांवरील प्रेम बघून चारुलताचे डोळे तर नकळतपणे भरून येतात. तर दुसरीकडे विद्याताई देवाकडे इरा आणि निखिलच्या संसारासाठी प्रार्थना करत असते. इराला पटकन राग येतो, त्यामुळे तिला सांभाळून घे आणि त्या दोघांचा सुखाचा संसार होऊ दे अशी ती देवाकडे प्रार्थना करत असते. तर दुसरीकडे अधिपती आणि अक्षरा जेव्हा खाली उतरतात तेव्हा सगळेजण आनंदाने त्या दोघांना खांद्यावर घेतात आणि नाचू लागतात. ते दोघेही खूप खुश असतात आणि सगळ्यांमध्ये मिळून मिसळून नाचू लागतात आणि ते बघून चंचीचा तर चेहराच पडतो. ती पटकन तेथून निघून जाते आणि मग त्यानंतर अधिपती अक्षराला म्हणत असतो की मास्तरीणबाई, खरंच मला तुमचं खूप कौतुक वाटतं. आज तुम्ही होतात म्हणून मी वाचलो. तितक्यात मग ओंकारही त्या ठिकाणी येतो. तो सुद्धा अक्षराचे खूप आभार मानतो आणि तिचं कौतुक करतो. मात्र मग त्यानंतर ओंकार अधिपतीला म्हणत असतो की भावा, दहीहंडी तर आपल्याच मंडळाने फोडली, मग आता बक्षिसाची रक्कमसुद्धा आपल्यालाच का? मात्र अधिपती म्हणतो की असं कसं चालेल, म्हणजे आपणच कार्यक्रम आयोजित करायचा आणि आपणच बक्षीस घेऊन जायचं, ते काय बरोबर दिसत नाही. तू एक काम कर, जी काही बक्षिसाची रक्कम असेल ना त्याची समान वाटणी कर, आपण सगळ्या मंडळांना देऊ, त्यामुळे सगळेच जण खुश होतील आणि सगळ्यांना प्रोत्साहनसुद्धा मिळेल. आणि अधिपतीची ही आयडिया सगळ्यांनाच पटते. चारुलता आणि चारुहासला तर अधिपतीचं खूप कौतुक वाटत असतं. त्यानंतर मग चारुहास सर चारुलताला सांगू लागतात की आपण बक्षीस वितरण समारंभ तुझ्याच हस्ते करू, पण ती म्हणते की प्लीज मला हे सगळं करायला लावू नका. आणि मग अक्षरा म्हणते की बाबा, आपण एक काम करूयात, सगळ्यांच्या हस्ते बक्षीस वितरण समारंभ करूयात. आणि त्यासाठी चारुलता चारुहास आनंदाने तयार होतात. अक्षरा याबद्दल अधिपतीला विचारते, तर तो रागातच म्हणतो की प्रत्येक वर्षी हे काम आमच्या आईसाहेब करतात, पण आता त्याच इथे नाही येत म्हटल्यावर तुम्हाला जे करायचं आहे ते करा. आणि मग त्यानंतर बक्षीस वितरण समारंभ सुरू होतो. सगळेजण खूप आनंदात असतात आणि मग तो समारंभ झाल्यावर चारुलता काळजीने अधिपतीसोबत बोलायला जाते, मात्र तो पटकन तेथून निघून जातो आणि त्याचं असं वागणं बघून चारुलताला खूप वाईट वाटतं. तर अक्षरा त्यांना समजावत असते की आई, तुम्ही काळजी करू नका. अधिपतींसोबत बोलते, त्यांना समजावते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.